Hello students, good afternoon, good morning to all of you. Am I audible? माझा आवाज येतोय सगळ्यांना? Yes, ma'am. स्क्रीन विजिबल आहे? Yes, madam. ओके. Yes, ma'am. ऑलरेडी आपण बिझनेस स्टॅटिस्टिक्स मध्ये जे आता आपण घेणार आहे ते ऑलरेडी आपण लर्न केलेलं आहे. फक्त आपण आता त्याचं रिव्हिजन घेणार आहे. सेम तुमचा रिसर्च मेथोडॉलॉजीच्या ह्याच्यामध्ये आणि जास्त आता तुमचे थेरी पार्ट माझ्यामध्ये माळी मॅडमनी कव्हर केलेला आहे, बरोबर? रिसर्च मेथोडॉलॉजीचा थेरी पार्ट मॅडमनी कव्हर केलेला आहे. कॉन्टॅक्ट सेशन झालेले आहेत. Yes, ma'am. हो मॅडम. आपण ह्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत, प्रॉब्लेम आहेत सगळे, ते आपण आजच्या लेक्चर पासून आपण लर्न करणार आहे. आता मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी आपल्या बिझनेस स्टॅट मध्ये सुद्धा आपण हे लेक्चर्स घेतलेले आहेत. मीन, मीडियन, मोड हा सेम आहे. आता मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी मध्ये मेन तुमचे कुठले कुठले आहेत तर मीन, मीडियन, मोड, पुढे क्वार्टाईल, रेंज वगैरे बरेच आहेत. आता मीन म्हणजे काय आहे, त्याला अरिथमेटिक मीन असं सुद्धा म्हटलं जातं. मीनलाच काय म्हटलं जातं तर अरिथमेटिक मीन. आणि ह्याचं ॲब्रिव्हिएशन किंवा शॉर्ट फॉर्म कसा लिहिला जातो तर A.M किंवा ह्याला अरिथमेटिक मीन, मीन, AM किंवा आता ह्याच्यामध्ये हा जो सिम्बॉल आहे म्यू, त्याला सिम्बॉलला काय म्हटलं जातं तर म्यू. फक्त यू काढायचा आहे. रनिंग लिपीमध्ये जसा आपला यू असतो त्याच पद्धतीनं आहे. आणि ह्या सिम्बॉलला काय म्हटलं जातं तर म्यू. ओके, कसं म्हटलं जातं तुम्हाला एक्झाम मध्ये तर फाइंड आउट मीन म्हटलं जाईल किंवा अरिथमेटिक मीन म्हटलं जाईल किंवा A.M म्हटलं जाईल किंवा म्यू म्हटलं जाईल. ओके, आता arithmetic mean म्हणजेच काय, the arithmetic mean is the average of a group of numbers and is computed by summing all numbers and dividing by the numbers of numbers. Because the arithmetic mean is so widely used and the population mean is represented by the Greek letter mu. हा जो mu आहे त्याला ग्रीक लेटरचा हा सिम्बॉल आहे. आता ह्यामध्ये त्याचा फॉर्म्युला काय आहे बघा. अरिथमेटिक मीन किंवा मी आता ह्याच्यामध्ये लिहिते किंवा तर ह्याचा फॉर्म्युला काय आहे बघा तुमचा तर सम ऑफ ऑब्झर्वेशन्स divided by number of observations. ओके, म्हणजेच हा फॉर्म्युला कसा होईल म्यू इज इक्वल टू समेशन एक्स डिवायडेड बाय एन. म्हणजे हा सम ऑफ ऑब्झर्वेशन्स कशाने डिनोट केला, ह्या समच्या ह्यानी, हा याला काय म्हटलं जातंय सम. ओके, सम ऑफ एक्स डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स विच इज डिनोटेड बाय एन. ओके, फॉर्म्युला झाल्यानंतर ना आता आपण एक एक्झाम्पल बघू. त्यामध्ये तुम्हाला पेज नंबर 63 ला दिलेला आहे बघा. काय दिलंय एक्झाम्पल, द मार्क्स स्कोर्ड इन अ 25 मार्क्स टेस्ट बाय अ सॅम्पल ऑफ 10 स्टुडंट्स. 10 स्टुडंट्सचा आपल्याला डाटा दिलेला आहे. फ्रॉम अ क्लास ऑफ 30 आर त्यांना काय काय मार्क्स भेटलेले आहेत बघा तर 20, 17, 13, 23, 1, 22, 21, 19, 20 and 15. मॅडम बुक मध्ये कुठे आहे हे एक्झाम्पल? 63, पेज नंबर 63. आणि हे सगळं आता परत ऍज अ रिव्हिजन म्हणून घ्या, म्हणजे ज्यांचा स्टॅट वगैरे पण बॅक राहिलेला आहे, जे आता देणारे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे लेक्चर इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा तुमचा फर्स्ट चॅप्टर कव्हर होतो आणि टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस पण पुढे आहे, तो त्याच्यामध्ये तुमचा युनिट 4 पण कव्हर होईल. ओके, आता ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा 10 स्टुडंट्स दिलेले आहेत.
आणि त्याच्या ह्याच्यामधून 30 आउट ऑफ 30च्या ह्याची त्यांनी एक टेस्ट घेतलेली आहे. नाही 30 त्याच्या ह्याच्यामध्ये विद्यार्थी आहेत आणि 25 आउट ऑफ 25 मार्क्सची ह्याची टेस्ट घेतली. त्या ह्याच्यानुसार हे विद्यार्थ्यांचे त्यांनी काय दिलेले आहेत नंबर्स, म्हणजे त्यांना जे पडलेले मार्क्स आहेत. आणि आपल्याला जर अरिथमेटिक मीन फाइंड आउट करायचा असेल तर काय म्हणणार आपण, तर अरिथमेटिक मीन आता हा जसा म्यू आहे तसा एक्स बार अशानं पण आपण स्टार्ट मध्ये शिकलेला आहोत. एक्स बार ने पण आपण डिनोट करतोय. एक्स बार इज इक्वल टू किंवा म्यू म्हटलं तरी पण चालेल, समेशन एक्स डिवायडेड बाय एन. आता समेशन एक्स म्हणजेच काय, जो तुम्हाला डाटा दिलेला असतो त्यांची काय करायची असती, ऍडिशन करायची असती. म्हणजेच काय 20 प्लस 17 प्लस 13 प्लस 23 प्लस 1 प्लस 22 प्लस 21 प्लस 19 प्लस 20 प्लस 15. ओके, and whole divided by whole divided by काय आहे n. आता n म्हणजेच काय 10. असतो 10. करेक्ट. ओके, मग आता ज्या वेळेला तुम्ही ह्यांची ऍडिशन कराल आणि त्याला डिवायडेड बाय 10 कराल त्यावेळेला तुमचा आन्सर भेटेल इथं 17.1. ओके, तर फॉर एक्झाम्पल अजून एक सिंपल घेऊ आपण की ज्यामध्ये डाटा दिलेला आहे तुम्हाला 5 8 7 9 10 15 12. ओके, आणि ह्याचा आपल्याला अरिथमेटिक मीन फाइंड आउट करा म्हणून म्हटलंय. तर काय करायचं, जो डाटा दिलेला आहे एक्स बार और म्यू इज इक्वल टू और अरिथमेटिक मीन ए डॉट एम असं म्हटलं तरी पण चालेल. काय आहे तर सम ऑफ ऑब्झर्वेशन, म्हणजे जे तुम्हाला दिलेले आहेत त्यांचं काय करायचं सम करायचे. म्हणजे काय होणार 5 प्लस 8 प्लस 7 प्लस 9 प्लस 10 प्लस 15 प्लस 12. आता नंबर ऑफ ऑब्झर्वेशन काय येईल सांगा, यांची व्हॅल्यू काय येणार आहे 7. करेक्ट 7. 7. का तर हे 7 आहेत बघा, काउंट करायचं 1 2 3 4 5 6 7 7 आहेत म्हणून नंबर ऑफ ऑब्झर्वेशन काय आलं तुमचं 7. ह्यांची ऍडिशन करायची म्हणजे 5 अधिक 8 अधिक 7 9 10 15 12 ह्यांची ऍडिशन सगळ्यांची करायची, त्याला 7 न डिवाइड करायचं, जे काय आन्सर येईल ते तुमचं अरिथमेटिक मीन किंवा तुमचं मीन असेल. मीनचं कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे. येस मॅडम. येस ओके, आता हा जो आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये बघा सिंपल तुम्हाला नंबर्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये बाकी काहीही नाही. म्हणजे हा काय आहे सिंपल डाटासाठी तुमचं फॉर्म्युलेशन होतं. ओके, जर आता तुम्हाला रेंज, आता ह्याच्यामध्ये क्लास फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म मध्ये पण तुम्हाला असते आणि त्यामध्ये तुम्हाला मीन फाइंड आउट करायचं. मग क्लास फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय तर 1 to 4 4 to 6 6 to 10 अशा फॉर्म मध्ये. म्हणजे हे बघा आता हे जे आहे 1 to 4 4 to 6 6 to 10 ह्याला काय म्हटलं जातं तर रेंज आहे, त्या क्लास फ्रिक्वेन्सीज म्हणायचं ह्याला. आणि ह्यामधली ही जी असते तुमची म्हणजे ह्या साईडची तुमची लेफ्ट हँड साईडला त्याला काय म्हटलं जातं तर अप्पर लिमिट. ओके, ह्याला काय म्हटलं जातं तर अप्पर लिमिट. आणि तुमच्या डॅशच्या तुमच्या राईट हँड साईडला जो नंबर असतो त्याला काय म्हटलं जातं तर लोअर लिमिट. हे पुढे तुम्हाला लागणार आहे अप्पर लिमिट लोअर लिमिट, म्हणजे एक्झाम्पल आपण घेणार आहे त्याच्यामध्ये लागेल. ओके, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट. ओके, आता ह्यामध्ये ज्या वेळेला तुम्हाला असा ज्या वेळेला डाटा दिला जातो फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म मध्ये, आता तुमचं 64 च आहे एक्झाम्पल, तेच मी कंटिन्यू करते. काय दिलेलं आहे बघा, इफ द रिसर्चर ग्रुप्स, सगळ्यांकडे सिम आहे समोर नाही मॅडम. येस मॅम आहे मॅडम. ज्यांच्याकडे आहे पण पुढच्या लेक्चर पासून जरा असं पुढे ठेवत जा, म्हणजे मला मग क्वेश्चन लिहिण्यात वेळ जाणार नाही. ग्रुप डाटा इज जनरेटेड. आता बघा त्याच्यामध्ये त्यांचे मार्क्स दिलेले आहेत
आणि त्याची फ्रिक्वेन्सी ऑफ मार्क्स दिलेली आहे. आता ह्यामध्ये नवीन शब्द काय आहे बघा तुमचा, तर तो फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, मराठीत त्याला वारंवारिता म्हटलं जाते. वारंवारिता म्हणजेच काय, रिपिटेशन, नंबर ऑफ रिपिटेशन. एखादा नंबर किती वेळेला रिपीट झालेला आहे त्याचा काउंट जो आहे त्याला काय म्हटलं जातं, तर फ्रिक्वेन्सी. म्हणजेच काय बघा, आता जर मी ह्या सिक्वेन्स मध्ये फॉर्म लिहिला, आता ह्यामध्ये बघा मला कुठले नंबर दिसतात, तर 2, 3 आणि 4 हे 3 नंबर दिसतात. मग आता ह्यामध्ये बघा 2 नंबर आहे तो तुमचा किती वेळा रिपीट झालेला आहे, तर 1 टाइम, 2 टाइम, 3 टाइम. दॅट मीन्स 2 इज रिपीटेड 3 टाइम्स. 3. आता नंबर 3 घेतला तर माझा किती वेळा रिपीट झालेला आहे बघा, तर 2 वेळेला फक्त. आणि त्यानंतर जर मी ऑब्झर्वेशन केलं आणि तर आपल्याला काय मिळतंय, तर 4 काय आहे, तर 1 वेळेलाच रिपीट झालेला आहे. बरोबर. आता ह्यामध्ये बघा कुठला नंबर जास्त वेळेला रिपीट झालेला आहे, 2. म्हणजे ही ह्याची काय झाली, फ्रिक्वेन्सी. 3 हा ह्या 2 वेळेला रिपीट झालेला आहे, ती त्याची झाली फ्रिक्वेन्सी. 4 हा 1 वेळेलाच रिपीट झालेला आहे म्हणून त्याची झाली ती फ्रिक्वेन्सी. म्हणजे नंबर ऑफ रिपिटेशन जे असतं त्यालाच काय म्हटलं जातं, तर फ्रिक्वेन्सी. आता ह्यामध्ये काय दिलेले आहेत बघा, रेंज 1 to 5. त्यामध्ये त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 7. 6 to 10 त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 2. 11 to 15 त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 4. त्यानंतर 16 to 20 त्याची फ्रिक्वेन्सी आहे 9. आणि 21 to 25 त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 8. ओके. आणि ह्याची टोटलच तुम्हाला इथं दिलेली ऑलरेडी आहे, त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, ग्रँड टोटल. ग्रँड टोटल म्हणजेच काय असतं, हा समेशन FI फ्रिक्वेन्सी. समेशन फ्रिक्वेन्सी आपण कशाने डिनोट केलं जातो, तर F किंवा फक्त समेशन F असं म्हटलं तरी पण चालतंय. आता ह्याची जर तुम्ही टोटल केली, 7 + 2 9, 9 + 4 is 13, 13 + 9 is 22, 22 + 8 which is 30. Okay, that means here we get summation F is equal to 30. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला, तर टू कॅल्क्युलेट द अरिथमेटिक मीन ऑफ ग्रुप्ड डाटा. ह्याचा तुम्ही मीन काढा हे सांगितलेलं आहे. आता मी मगाशी काय सांगितलं होतं, मीनचा फॉर्म्युला काय सांगितला होता, तर सम ऑफ ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. मग आता त्यामध्ये काय होतं, एक्सच्या व्हॅल्यू ऑलरेडी दिलेल्या होत्या. आता आपल्याला इथं एक्स तुम्हाला कुठं दिसतोय का, एक्स तुम्हाला ह्याच्यामध्ये डिरेक्टली घेणार. आता ह्या जर म्हटल्या तर ह्या काय आहेत, आपल्या फ्रिक्वेन्सीज आहेत, तर त्या आपल्या एक्स नाही आहेत, त्या काय आहेत, एफ आहेत. मग ह्यामध्ये तुम्हाला एक्सच्या व्हॅल्यू कुठं दिसतात का, नाही, म्हणून त्या आपल्याला काय करावे लागतील, फाइंड आउट करून घ्यावं लागतील. आता सोल्युशन मध्ये तुमचा टेबल फॉर्म होणार, त्यामध्ये फर्स्ट तुमचा कॉलम जो असतो तो काय असतो, क्लास मार्क्स. म्हणजे हा जो तुमचा आहे क्लास जे दिलेले आहे ते ऍज इट इज लिहायचे. त्यानंतर नेक्स्ट तुमचा कॉलम कशाचा असणार आहे, तर तो तुमचा फ्रिक्वेन्सी. तो कशाने डिनोट केला जातो, एफ ने. आता त्यानंतर तुमचा मिड पॉइंट म्हणून एक नेक्स्ट असतो, मिड पॉइंट ऑफ द क्लास. आणि तोच मिड पॉइंट ऑफ द क्लास म्हणजेच काय असतोय, तुमच्या एक्सच्या व्हॅल्यूज. ओके. आणि लास्टला तुमचा काय असतोय, F × X. आता ह्याच्यामध्ये बघा माझे तुमचे जे क्लास दिलेले आहेत ते ऍज इट इज लिहून घ्यायचे. ओके. फ्रिक्वेन्सीज 7, 2, 4, 9 and 8. आता बघा मिड पॉइंट कसा काढायचा, आता ह्या रेंज साठी सांगते मी 1 to 5. आता ह्यामध्ये ही माझी अप्पर लिमिट आहे, हा माझा लोअर लिमिट आहे. मग ह्या रेंज साठी तुम्ही मिड पॉइंट कसा फाइंड आउट करायचा, तर ह्या दोघांची ऍडिशन करायची, 1 + 5 आणि त्याला 2 ने डिवाइड करायचं. म्हणजे काय मिळालं, 6/2.
6/2 which is equal to 3. That means for class 1 to 5 midpoint is 3. Midpoint is 3. Okay. For class 6 to 10, 6 plus 10 divided by 2. 6 plus 10 which is 16. 16 divided by 2 which is equal to 8. That means for class 6 to 10 here we get midpoint 8. लक्षात आलं midpoint कसा काढायचा आहे? येस मॅडम. ओके. आता पुढचे मी मॅडम. आहे असे आता पुढचे लिहून घेते. तुम्ही ते अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट आहे का सांगा की जरा. काय म्हटलं? तिथं 1 ते 5 च्या क्लास मध्ये 5 हे अप्पर लिमिट येणार ना? 5 अप्पर लिमिट आणि 1 हे लोअर लिमिट असं सांगितले गेल्या वेळेला. हा हे बघा ऍडिशन करताना तुम्ही 1 अधिक 5 म्हटला काय 5 अधिक 6 म्हटला, तुमची ऍडिशन सेमच येते. ओके. ठीक आहे. तेच होते ना शंका? तेच होतं तुम्ही गेल्या वेळेला काय सांगितलं होतं? सेम अपोजिट सांगितलं होतं. सेम अपोजिट सांगितलं होतं. 5 हे अप्पर लिमिट असतं आणि 1 हे लोअर लिमिट असतं. ते नाही हे हे जे असतील. आहे तुमच्या इकडच्या डॅशच्या इकडच्या साईडला असतो तो अप्पर लिमिट आणि हा लोअर लिमिट. हा ठीक आहे. ओके. हा ठीक आहे मॅम. ठीक. हे क्लिअर झालेलं आहे. मिड पॉइंट कसं मॅम हा? मॅम बोला की. तिथं 1 to 5 आहे, तिथं खाली 6 to 10 आहे. मग ते कंटिन्युअस आपण करायचं नाही का? काय म्हणताय? पहिला क्लास 1 to 5 आहे, दुसरा क्लास 6 to 10 आहे ना, मग त्याला कंटिन्युअस करायचं नाही का? कंटिन्युअस म्हणजे ते मागच्या वेळी आपण मायनस करतो ना 5 मधून. इन्क्लुझिव्ह एक्सक्लुझिव्हचं ते ह्याला आहे, पुढे आहे ते मीडियन आणि पुढच्या ह्याला आहे. ह्याला चालतोय तसा, एवढा प्रॉब्लेम येत नाही. ते तुम्ही जे Okay, म्हणताय ma'am. ना स्टॅट मधलं आहे इन्क्लुझिव्ह एक्सक्लुझिव्ह सिरीज दिली असती त्याचं आपण कन्वर्जन इन्क्लुझिव्ह सिरीज मध्ये करून घेतो. तो पुढच्या ह्याला मीडियन मोड वगैरे आहे ना त्याच्यासाठी ते करून घ्यायचं. ओके. ओके मॅम. क्लिअर झालेला आहे. एक्स आता फाइंड आउट झालेला आहे. नेक्स्ट तुमचा कॉलम काय आहे तर एफ इंटू एक्स म्हणजे काय होणार तुमचा आता ह्या व्हॅल्यूज म्हणजे काय आहेत तर F1, F2, F3, F4, F5. तसं सिमिलरली एक्सच्या फॉर्म मध्ये ह्या काय आहेत तर X1, X2, X3, X4, X5. ओके. म्हणजे काय होणार F1 इंटू X1 दॅट मीन 7 इंटू 3 7 गुणिले 3 किती येतात 21. 21 करेक्ट. 2 इंटू 8 16. 4 into 13 52. 9 into 18 162 162. and 184. लक्षात आलं काय केलं आपण फक्त मल्टिप्लिकेशन करून घेतलेल्या आहेत. फक्त त्याची काय करायचं रेंज जी काय हे आहे म्हणजे F1 ला X1 नच मल्टिप्लाय करायचं F2 ला X2 नच मल्टिप्लाय करायचं. जर वर खाली केला तर तुमचा आन्सर रॉंग येणार आहे. क्लिअर झालं. आता ह्या नंतर काय करायचं ह्या सगळ्यांची टोटल करून घ्यायची म्हणजे काय होणार समेशन Fx. ह्या सगळ्यांची म्हणजे 21 प्लस 16 प्लस 52 प्लस 162 प्लस 184 म्हणजे इथं तुमची सम काय येते बघा तर 435. मग आता मीनचा फॉर्म्युला बघा आणि ही समेशन किती आली होती आपली तर 30. ही पण फॉर्म्युलाला लागेल. आता मीन इज इक्वल टू ह्याचा फॉर्म्युला काय होतोय बघा समेशन Fx डिवायडेड बाय समेशन F. आता समेशन Fx आता इथं बघा F इंटू एक्स असं मी इंटूचं साइन काढले पण ज्या वेळेला असंच फक्त लिहिलं जातं Fx ह्याच्यामध्ये काही सिम्बॉल दिसत नाही तुम्हाला इंटूचा नाही प्लस नाही मायनस नाही तर त्यावेळेला समजून जायचं की हा दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे F इंटू एक्स. म्हणजेच आपण असं सुद्धा लिहू शकतोय. असं सुद्धा लिहिलं तर काय कन्सिडरेशन करायचं तर ह्यांचा एकमेकांशी गुणाकार आहे. हा समेशन Fx डिवायडेड बाय समेशन F. मग समेशन Fx ची टोटल काय आली तुमची तर 435 डिवायडेड बाय समेशन F. बोला की. हॅलो हा मॅम आपण मगाशी मीनचा फॉर्म्युला घेतला ना समेशन x अपॉन n
हॅलो. हा बोला मग की पण आता इथं एफेक्ट्स का घेतले जरा परत सांगताय काय? काय करताय? आपण समेशन एफेक्ट्स समेशन एफ का घेतले जरा सांगताय का परत? फॉर्म्युला आहे तो मॅडम. आता जर आपल्याला क्लास डायरेक्ट मगाशी काय होतं, सिंपल तुम्हाला डाटा होता हा, त्याच्यामध्ये काही क्लासेस नव्हते. तो तुमचा सिंपल डाटा असेल, डिरेक्टली तुम्हाला सिक्वेन्स किंवा सिरीज दिली असेल तर तुम्ही तो फॉर्म्युला वापरायचा. जर क्लास म्हणजे असे क्लासेस दिले असतील हा, त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स नसतोय दिलेला, त्याच्यामध्ये आपण हा मिड पॉइंट घेऊन तो फाइंड आउट करतो, त्यावेळेला हा फॉर्म्युला वापरायचा. लक्षात येत आहे? ओके मॅम. रिपिटेशन, नंबर ऑफ रिपिटेशन जिथं असतंय, म्हणजे एखादा ज्या ह्याच्यामध्ये जर आता मी मगाशी जसं घेतलं होतं 2 2 2 4 वेळेला, 3 2 वेळेला, 4 1 वेळेला, मग तसं जर आलं तर तुम्ही काय करणार, डाटा कसा कलेक्ट करणार, त्या ह्याच्यासाठी नंबर ऑफ रिपिटेशन ज्या वेळेला असतील त्यावेळेला हा तुम्ही क्लास फ्रिक्वेन्सीचा हा फॉर्म्युला यूज करायचा. ओके, क्लिअर आहे? मग आता Yes, madam. 435 डिवायडेड बाय 30 कराल त्यावेळेला तुम्हाला आन्सर काय भेटते तर 14.5, म्हणजे तुम्हाला मीन काय मिळालं 14.5. ओके, आता ह्याच्यानंतर आपण मीडियन बघू सिंपलच्या ह्याच्यासाठी. मीडियन म्हणजेच काय असतंय बघा तुमचं, द मीडियन फॉर अनग्रुप्ड ऑर रॉ डाटा इज द मिडल व्हॅल्यू ऑफ अन ऑर्डर्ड अरे ऑफ नंबर्स. म्हणजे मीडियन म्हणजे काय असतोय तुमचा, ज्या वेळेला तुमचा अनग्रुप्ड डाटा दिला असेल त्यावेळेला तुमची मधली जी व्हॅल्यू असती ती म्हणजे काय असते तुमचं मीडियन असतोय. आता ह्याच्यामध्ये एक्झाम्पल बघू म्हणजे मग तुम्हाला लक्षात येईल कसं आहे ते. तर तुम्हाला डाटा काय दिलेला आहे बघा 64 ला आहे. The marks scored in a 25 marks test by a sample of 10 students from a class of 30. एक मिनिट, हा घेण्याच्या आधी आपण एक सिंपलच्या ह्याच्यासाठी घेऊ म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कसा आहे. तर हा 4 आता ह्याच्यामध्ये बघा हा जो डाटा दिलेला आहे तुम्हाला आणि ह्याचं काय सांगितलेलं आहे तर मीडियन फाइंड आउट करा. मीडियन काय येईल ते सांगा. तर काय करायचं, ज्या वेळेला तुम्हाला मीडियन किंवा मोड फाइंड आउट करावा सांगत आहे त्यावेळेला काय करायचं, एकतर असेंडिंग ऑर्डर मध्ये करून घ्यायचं किंवा डिसेंडिंग. असेंडिंग म्हणजेच काय, चढत्या क्रमाने एकतर संख्या लिहून घ्यायच्या किंवा डिसेंडिंग म्हणजे उतरत्या क्रमाने लिहून घ्यायचं. आता मी इथं असेंडिंगचा फॉर्मॅट लिहिला 1 2 3 4 5 हा, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आता ह्याच्यामध्ये काय करायचं, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन काउंट करून घ्यायचा. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती येणार आहे इथं तर 5. मग 5 ला काय करायचं, त्याच्यामध्ये एक ऍड करायचा जो काय तुमचा नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आलेला आहे. म्हणजे आता इथं काय होईल फॉर्म्युला तुमचा n+1 डिवायडेड बाय 2. ज्या वेळेला तुमचा सिंपल डाटा दिलेला आहे, म्हणजे सिंपल म्हणजेच काय होतंय तुमचा n हा ज्या वेळेला ऑड असतोय, ह्याच्यामध्ये आता बघा n ऑड आणि इवन, म्हणजे ज्यावेळेला तुमचा नंबर ऑफ ऑब्झर्वेशन ऑड असेल त्यावेळेला एक वेगळा फॉर्म्युला आहे आणि इवन असेल त्यावेळेला एक वेगळा फॉर्म्युला आहे. ज्या वेळेला ऑड असेल, ऑड म्हणजे काय तुमचं विषम, आणि इवन म्हणजे काय समसंख्या. विषम आणि समसंख्या माहिती आहे, नसेल तर सांगा आता क्लिअर करू, नाही तर मग पुढे परत गेल्यानंतर प्रॉब्लेम नको. माहितीये ना, ओके, कारण की ह्याच्यावरतीच पुढे डिपेंड आहे. आता ह्याच्यामध्ये बघा तुमचं 5 ही काय आहे, ऑड आहे काय सम आहे सांगा, इवन आहे ऑड. ऑड आहे, करेक्ट. मग ऑड असेल त्यावेळेला तुम्ही हा फॉर्म्युला वापरायचा, म्हणजेच काय n+1 डिवायडेड बाय 2.
आता ह्यामध्ये बघा n माझा किती आलेला होता तर 5. 5 अधिक 1 भागिले 2 म्हणजे काय येणार आहे माझं 6 + 1 डिवायडेड बाय 2 सॉरी 6/2. 5 + 1 is 6. 6 divided by 2 which is third. That is third observation. आता ह्यामध्ये बघा हा माझा फर्स्ट ऑब्झर्वेशन आहे, हा सेकंड आहे आणि हा काय आहे माझा तर थर्ड ऑब्झर्वेशन आहे. म्हणजे ह्या सेरीजसाठी ह्या सिक्वेन्ससाठी माझा मीडियन किती आला तर 3. लक्षात आहे. आता इथं थर्ड ऑब्झर्वेशन आलंय म्हणून 3 म्हणजे इथं पण 3 आहे म्हणून जर इथं दुसरा नंबर आला असता तर तो लिहायचा, नाही इथं थर्ड आहे म्हणून मी इथं 3 लिहिलंय असं नाही. जो काही इथं तुमच्या थर्ड ऑब्झर्वेशनला जो काही नंबर असेल तो तुम्ही इथं मीडियन उत्तर म्हणून लिहून घ्यायचं. क्लिअर झालेलं आहे. ज्या वेळेला तुमचा n ऑड असेल त्यावेळेला. आणि आता आपण n तुमचा इव्हन असेल त्यावेळेला बघू. आता ह्यामधलं तुमचं पेज नंबर 64-65 ला आहे बघा एक्झाम्पल, तेच घेऊ. त्यांनी डाटा काय दिलेला आहे बघा 20, 17, 13, 23 तोच डाटा आहे सगळीकडे वापरलेला 20 and 15. आता ह्याच्यामध्ये मी पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे डाटा दिल्यानंतर काय करायचं आहे फर्स्ट तुमचं काय असणार आहे एक तर असेंडिंग किंवा डिसेंडिंग. असेंडिंग घेते मी इथं आता 1, 13, 15, 17, 19, 20, 20, 21, 22 and 23. आता मी असेंडिंग करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असणार आहे तुमची तर नंबर ऑफ ऑब्झर्वेशन काउंट करायचे किती आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. म्हणजे n ची व्हॅल्यू माझी झाली 10 which is even. ओके. ज्या वेळेला इव्हन असेल त्यावेळेला काय करायचं n/2 ऑब्झर्वेशन फाइंड आउट करून घ्यायचा. n/2 आणि n/2 + 1 दोन करून घ्यायचे असतात. आता ह्यामध्ये n/2 म्हणजे काय येणार तुमचं 10/2 ऑब्झर्वेशन. 10/2 ऑब्झर्वेशन म्हणजे काय 10/2 म्हणजे काय आलं तुमचं फिफ्थ ऑब्झर्वेशन. फिफ्थ ऑब्झर्वेशन काय आहे बघा 1, 2, 3, 4, 5 म्हणजे फिफ्थ ऑब्झर्वेशन माझं आहे 19. आणि नेक्स्ट काय असतंय बघा तुमचं तर n/2 + 1 म्हणजे त्याच्या पुढचा घ्यायचा +1 ऑब्झर्वेशन. मग आता इथं तुमचं काय आलेलं आहे n/2 ला फिफ्थ ऑब्झर्वेशन. मग फिफ्थ ऑब्झर्वेशन +1 म्हणजे काय येणार तुमचं सिक्स्थ ऑब्झर्वेशन. ओके. मग सिक्स्थ ऑब्झर्वेशन काय आहे बघा तुमचं तर 20. कारण की हा 5 तुमचा फिफ्थ ऑब्झर्वेशन 19 आहे तर सिक्स्थ ऑब्झर्वेशन काय आलं तुमचं 20. मग त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायची ह्याची ऍव्हरेज काढायचं म्हणजे काय येणार 19 + 20. हा मॅम तिथं खाली n/2 + 1 का स्टेप केली म्हणजे ते स्टेप्स आहेत फॉर्म्युला आहे तसा. ओके. आता बघा आता नाही पण ह्यामध्ये जर ज्या वेळेला तुम्ही 10 आता घेतलेला आहे 10 आहे बरोबर. मगाशी कसं होतं ह्यामध्ये बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये थर्ड ऑब्झर्वेशन आलं. मग आता ह्यामध्ये बघा थर्ड ऑब्झर्वेशन मध्ये तुम्ही LHS कडनं काउंट करा इकडून तर काय भेटतंय बघा फर्स्ट सेकंड थर्डला येतोय. तसंच जर तुम्ही इकडून RHS कडून जर काउंट केला तरी सुद्धा हा फर्स्ट सेकंड थर्डलाच येतोय दोन्हीला बरोबर. आता ह्याच्यामध्ये बघा जर तुम्ही ह्यामध्ये काय आले बघा तुमचं फिफ्थ ऑब्झर्वेशन आलं. हा मग आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही LHS कडनं काउंट केला तर फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ हा फिफ्थ येतोय बरोबर. पण RHS कडून जर काउंट करताय बघा तर त्यावेळेला तो कितवा येतोय बघूया तर फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ आणि हा सिक्स्थ आला. म्हणजे दोन्ही कडून ज्या वेळेला तुम्ही काउंटिंग करताय त्यावेळेला तो काय आला पाहिजे तुमचा मिडलच आला पाहिजे. पण तुम्ही LHS कडून ज्या वेळेला काउंट करताय त्यावेळेला तो फिफ्थ येतोय 19 जर घ्यायचं म्हटलं तर. पण जर तुम्ही RHS कडून काउंट केला तर तो सिक्स्थ येतोय. त्यामुळं काय करायचं फिफ्थ आणि सिक्स्थ जे काही तुमचं रेंज येणार आहे ज्या वेळेला इव्हन असेल त्यावेळेला हे करायचं. त्यावेळेला काय करायचं ह्या दोघांची ऍडिशन करायची म्हणजे जे काय तुमचं ऑब्झर्वेशन येईल त्याची
त्याला डिवायडेड बाय 2 कराल म्हणजे ह्या दोघांच्या मधला जो काही असेल तो तुमचा मिडल असेल. ओके, क्लिअर आहे? ओके. लक्षात आलेलं आहे का? Yes, काय ma'am. केलेलं आहे? हो हो मॅडम. मॅम Right. हा? इव्हन असेल तर n/2 करायचा ना आणि ऑड असेल तर n+1/2. ऑड असेल तर n+1 डिवायडेड बाय 2. हा, आणि जर इवन असेल तर n/2 आणि हा n/2 प्लस 1th ऑब्झर्वेशन फाइंड आउट, दोन्ही ऑब्झर्वेशन फाइंड आउट करून घ्यायचे, परत त्याची ऍडिशन करायची आणि त्याला डिवायडेड बाय 2 करायचं. मॅडम हा, n जर ऑड असेल तर काही प्रोसिजर करण्याची गरज नाही ना परत खाली. हा, नाही ऑड असेल तर तुम्ही फक्त डायरेक्ट त्याच्यामध्ये +1 करायचा, जो काही n नंबर ऑफ ऑब्झर्वेशन असेल त्याच्यामध्ये +1 करायचा, त्याला हो. डिवायडेड बाय 2 करायचं, तिथं तुमचा आन्सर होते. पण ज्या वेळेला तुमचा n इव्हन असेल त्यावेळेला काय करायचं, n/2 ऑब्झर्वेशन करायचं आणि जो काही तुमचा आलेला आहे त्याच्यामध्ये परत +1 करून त्याचं ऑब्झर्वेशन काढायचं. त्याच्यानंतर ना परत पुढे जाऊ जे काही तुमचे ऑब्झर्वेशन आलेले आहेत त्याला डिवायडेड बाय 2 करायचा, मग तो तुमचा मीडियन येणार. आता 19 + 20 डिवायडेड बाय 2 केलं तर माझं इथं आन्सर मिळालं 19.5. हे जे आहेत की नाही स्टेप्स तुम्ही लक्षात घ्या की ज्या वेळेला तुमचा, आता मी ह्याच्यामध्ये कसं सांगितलं तर ज्या वेळेला माझा n ऑड आहे त्यावेळेला मला ही प्रोसिजर करायची आहे. हे तुम्ही डोक्यात असं एकदम फिट्ट करून ठेवायचं की ऑड असला तर मला ह्याच स्टेप्स करायचे, इवन आहे तर मला ह्याच स्टेप्स करायचे. कन्फ्युज करून घ्यायचं नाही. हे कधी कन्फ्युजन होणार नाही तुमचं जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत. तुम्ही स्टॅटला सुद्धा तेच केलेलं आहे की तुम्ही प्रॅक्टिस केलेली नाही, एक्झाम्पल स्वतः हाताने सोडवलेले नाहीत. मी पहिल्यापासून स्टार्टला पण सांगत होते की तुम्ही जास्त सगळ्या तुमच्या सिम मध्ये जे काही एक्झाम्पल्स आहेत ते सगळे सोडवून दिलेले तरी ऍटलीस्ट 2-2, 3-3 वेळेला सॉल्व्ह करा. त्याचे सोडून बाकीचं काहीही येणार नाही. आणि आपले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स असतात ते फक्त रेफर करण्यासाठी असतात. ते आहे असे प्रश्न पुढच्या वर्षी विचारले जात नाहीत. गेल्या वेळेला सुद्धा तेच केलं होतं, नुसतं टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस मधला तो Chi-Square, बाकीच्या टेस्ट कडे तुम्ही फक्त दुर्लक्ष केलंय, त्यामुळे ते सगळा फटका बसलेला आहे. तुम्ही सिम फक्त रेफर करा, त्याच्या पलीकडचं बाहेरचं काहीही करू नका. आणि जेवढं तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेलं आहेत एक्झाम्पल्स तेवढे तरी ऍटलीस्ट तुम्ही सॉल्व्ह केला तरी तुम्हाला छान मार्क्सनी तुम्ही पास होणार आहे. फक्त पास नाही, चांगल्या मार्काने तुम्ही पास होणार आहे. पण तुम्ही एफर्ट्स घेतले पाहिजेत. फक्त तुम्ही बघून वाचून स्टॅट, रिसर्च मेथोडॉलॉजी, OR हे तुम्हाला एक्झाम्पल्स त्या मॅथ्सचे जसे असतात तसे काहीही होणार नाही. जितकं तुम्ही सोडवाल तेवढ्या हाताखाली ते तुमच्या बसलेलं असतं, ते आपोआप तुमच्या पुढच्या स्टेप्स तुमचं तुम्ही लिहित जाता. पण तुम्ही प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस केल्याशिवाय होणार नाही. आतापासूनच हे करा. आज मी आता हे शिकवलंय की नाही तर आज तुम्ही हे एक्झाम्पल्स तुमच्या सिम मधलं घ्यायचं, त्याच्यामध्ये तुम्ही नंबर्स, तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे ना, तुम्ही त्यामध्ये 4च्या ऐवजी 5 घ्या, 5च्या ऐवजी 6 संख्या घ्या. तर तुमचं वेगळं एक्झाम्पल तयार झालं, तिथं तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्याशिवाय सोडवल्याशिवाय होणार नाही. येतंय लक्षात? आणि हे कसं आहेत, फॉर्म्युले आहेत, ह्याचे स्टेप्स ऑलरेडी ठरलेले आहेत, त्याच्यामध्ये त्याचं प्रूफ असते. हे जे थेरम्स वगैरे असतात त्याचं प्रूफ आहे, ऑलरेडी सायंटिस्ट लोकांनी ते तसं मांडून ठेवलेलं आहे. ओके, त्या स्टेप्स जर फॉलो करत गेला तर तुम्ही आन्सर पर्यंत 101% पोहोचणार. फक्त स्टेप्स तुम्ही मिस करायच्या नाहीत. मॅम मॅम हा, बोला की. मॅम ऑड आणि इव्हन कसं शोधायचं परत एकदा सांगताय का? ऑड आणि इव्हन, ऑड म्हणजे तुमचं काय असतो, विषम संख्या. ओके, आणि इव्हन म्हणजे काय आहे तुमच्या तर समसंख्या. सेम. आता ह्याच्यामध्ये समसंख्या कशा ओळखायच्या, तर जो काही तुमचा नंबर दिलेला आहे त्याला जर 2 न पूर्ण भाग जात असेल, 2 या संख्येनं पूर्ण भाग गेला म्हणजे त्याची बाकी काय राहिली पाहिजे, तुमची 0 राहिली पाहिजे, तर तो नंबर तुमचा सम आहे.
जर बाकी तुमची काहीतरी राहते, शून्य सोडून बाकी काहीतरी राहते, असं जर असेल तर ते तुमचा विषम असतो. तर आता फॉर एक्झाम्पल मी घेतलं 6, ही 6 संख्या घेतली, खाली घेऊ आपण इथं आता. 6 ही संख्या घेतली. आता ह्या 6 ला तुम्ही 2 न पूर्ण भाग लावा. 2 न भाग जातोय का बघा. तर तुमचं काय येते बघा, बेंत्रिक 6. 6 वजा 6 किती आलं, 0. म्हणजे 6 ह्या संख्येला तुमच्या काय आहे, 2 न पूर्ण भाग जातो. म्हणून 6 काय झाला तुमचा हा इवन, म्हणजे काय झालं, समसंख्या झाली. आता फॉर एक्झाम्पल तुमचं 9 घ्या. 9 ला 2 न डिवाइड करा, म्हणजे इथं काय होणार आहे तुमचं, बेंचोक 8, बरोबर. 9तून 8 गेला, उरला 1. 1 ला पुढे आपल्याला भाग जातो, पण पॉइंट घ्यायला लागतो. पॉइंट नकोय आपल्याला. फक्त डिरेक्टली तुमचं तिथं डायरेक्ट भाग गेला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये बघा, 9 ला तुमचा 2 न पूर्ण भाग जातोय का, नाही, कारण की इथं बाकी राहते. म्हणजे 9 काय झाला तुमचा हा ऑड झाला, म्हणजे ही काय झाली, विषम संख्या झाली. क्लिअर झालंय, सम आणि विषम. येस मॅडम. येस मॅम. आता ह्यानंतर बघा, मीडियन ऑफ ग्रुप्ड डाटा. जर आता मगाशी कसं होतं, 2च्या फॉर्म मध्ये होते, एक सिंपल डाटा आणि तुमचा ग्रुप्ड डाटा. सिंपल डाटासाठी लक्षात आलं, मीडियन कसा फाइंड आउट करायचा. आता ग्रुप्ड डाटा म्हणजे काय असणार आहे, तुमच्या तिथं क्लास फ्रिक्वेन्सीज असणार आहेत, हे डोक्यात ठेवा. ज्या वेळेला तुमचा क्लास फ्रिक्वेन्सी असतो त्याच्या वेळेला फॉर्म्युला वेगळा असतो, स्टेप्स वेगळे असतात. एक्झाम्पल हेच आहे, ऍज इट इजच घेते मी, मार्क्स आणि त्याचे फ्रिक्वेन्सी ऑफ मार्क्स. हा जो डाटा दिलेला आहे ह्याचा आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर मीडियन फाइंड आउट करा म्हणून सांगितलेलं आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये बघा, तुमची इन्क्लुझिव्ह एक्सक्लुझिव्ह सिरीज हे वेगळं आहे थोडंसं, हे ते आता कन्सेप्ट जराशी वेगळी ठेवा. हे फक्त समजून घ्या, मीडियन कसा फाइंड आउट करायचा. इन्क्लुझिव्ह एक्सक्लुझिव्हचा सिरीज आपण स्टार्ट मध्ये घेतलेला आहे, पण इतका ह्याच्यामध्ये ह्याला वापर इथं केला गेलेला नाही. त्यामुळे आहे असं फक्त लक्षात घ्या की फॉर्म्युला काय आहे आणि स्टेप्स कशा करायचे. ओके. आता ह्याच्यामध्ये बघा, 1 to 5 ला 7 दिलेला आहे फ्रिक्वेन्सी आणि सेम तेच आहे एक्झाम्पल. आता ह्यामध्ये बघा, ज्या वेळेला तुम्हाला मीडियन फाइंड आउट करायचा, जसं आता मीन काढायचा होता, त्यावेळेला आपण काय केलेलं होतं, तर अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट डिवायडेड बाय 2. मग आता ह्यामध्ये मीडियन आपल्याला काढायचं, मग मीडियनचा फॉर्म्युला हा वेगळा आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे आहे, तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, CF म्हटलं जातं त्याला. आता हा जो क्वेश्चन आहे हा तुमचा सोल्युशन लिहिताना तुमचा ऍज इट इज आहे असंच हा लिहून घ्यायचा आहे, तुम्ही परत इथं लिहित नाही. हे तुमचं आता सोल्युशनच आहे, लक्षात घ्या. मार्क्स ऍज इट इज लिहिले, फ्रिक्वेन्सी ऑफ मार्क्स तुमचे ऍज इट इज येणार आहे. नेक्स्ट तुमचं, जसं तुम्ही मीनला मिड पॉइंट जसं फाइंड आउट केला होता, तसं आता इथं मीडियन फाइंड आउट करताना काय करायचं, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, ह्याला लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी LCF असं पण म्हटलं जातं, किंवा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी C.F असं सुद्धा म्हटलं जाते. ओके. मग आता ह्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशा फाइंड आउट करायचा ते लक्षात घ्या. तुमचा जो काही फर्स्ट F1 आहे, आता हा काय आहे, तर F1 F2 F3 F4 F5. आता ह्यामध्ये आवाज येत नाही. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढताना काय करायचा, 7 तुमचा F1 ऍज इट इज लिहून घ्यायचा. ओके. त्यानंतर ह्या 7 मध्ये तुमचा ह्या F1 मध्ये काय करायचा, हा F2 जो आहे तो ऍड करायचा, म्हणजे हे क्रॉस ऍड करायचं, क्रॉस ऍडिशन करायचं. मग 7 + 2 किती आले तुमचे, तर 9. त्यानंतर नेक्स्ट 9 + 4 काय आले, 13. 13 + 9 which is 22 and 22 + 8 which is 30.
क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लक्षात आलेला आहे कसं काढलेलं आहे? Yes, madam. ओके. मग आता ह्यानंतर तुमचा मीडियनचा फॉर्म्युला बघा. मीडियन इज इक्वल टू L प्लस n/2 मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीला त्यांनी C म्हटलेला आहे, त्यानंतर FM इंटू H. ओके. आता ह्यामध्ये वेअर L म्हणजे काय आहे तुमची लोअर बाउंड्री और लोअर क्लास ऑफ द मीडियन क्लास. तर मीडियनचा आहे त्यामुळे मी तिथे त्याला मीडियन क्लास म्हणते. ओके. आता हे पहिल्यांदा लक्षात घ्या. L लक्षात आलेला आहे. त्यानंतर ना तुमचा N हा नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे सॅम्पल साईज आहे. त्यानंतर C म्हणजे काय आहे तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ऑफ द प्रिसिडिंग. आता ह्यामध्ये शब्द बघा नवीन आलेला आहे तर प्रिसिडिंग म्हणजे काय आधीचा. प्रिसिडिंग ऑफ मीडियन क्लास. मीडियन क्लासचा आधीचा. प्रिसिडिंगच्या ह्या शब्दाचा अर्थ काय होतो प्रिसिडिंग. आणि पोस्ट हा नेक्स्ट शब्द आहे लक्षात घ्या पुढं लागणार आहे. पोस्ट म्हणजे काय पुढचा घ्यायचा. प्रिसिडिंग म्हणजे मीडियन क्लास जो काय आहे त्याच्या आधीचा आणि पोस्ट म्हणजे काय असणार आहे मीडियन क्लासच्या नंतरचा. ओके. त्यानंतर ना FM म्हणजे काय फ्रिक्वेन्सी ऑफ द मीडियन क्लास. आणि H म्हणजेच काय क्लास विड्थ. क्लास विड्थ ऑफ मीडियन क्लास. हे लक्षात घ्या. ह्या ज्या हे आहेत म्हणजे तुम्हाला फॉर्म्युलांमध्ये त्याच्या व्हॅल्यू सेट करायला बरं पडते. L काय आहे लोअर बाउंड्री. N हा तुमचा सॅम्पल साईज म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. C म्हणजे काय क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. त्यानंतर FM म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ द मीडियन क्लास. H म्हणजे क्लास विड्थ ऑफ द मीडियन क्लास. ओके. त्यानंतर आता आपण हे जो फॉर्म्युला लिहिला पण त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे आहे तर मीडियन क्लास फाइंड आउट करावा लागेल. ओके. मग मीडियन क्लास कसा फाइंड आउट करायचा तर n/2. n/2 मग n म्हणजेच काय आहे तुमचा कॅपिटल N. इथं कॅपिटल N घेतला तरी पण चालेल तुम्ही म्हणजे तुमचा हा स्मॉल n आणि तो कॅपिटल N चा कन्फ्युजन होणार. मग कॅपिटल N म्हणजेच काय असतोय तुमचा समेशन Fi. मग आता ह्या एक्झाम्पल मध्ये समेशन Fi म्हणजे काय आहे तुमचा हा 30 हा जो लास्ट आलेला असतो किंवा हे समेशन ह्याची जरी केली म्हणजे 7 + 2 + 4 + 9 + 8 ह्याची टोटल जरी केली तरी 30 येते. आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये सुद्धा ज्या वेळेला तुमचा लास्ट असतो तोच म्हणजे तुमचा समेशन Fi असतोय. मग समेशन Fi काय आलं तुमचं तर 30/2 which is equal to 15. हा. मग आता 15 आता बघा 15 जो आहे तुमचा क्लास फ्रिक्वेन्सी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये तो कुठं लाय होतोय तो कशामध्ये बसतोय हे फाइंड आउट करून घ्यायचं. मग आता ह्यामध्ये बघा इथं माझी काय आहे किती कॅपॅसिटी आहे माझी तर 7च. त्यानंतर ना इथं 9 पण माझ्याकडे काय आहे तर 15 आहे. माझा 15 हा नंबर कुठल्या ह्याच्यामध्ये फिट होणार आहे तुम्ही सांगा आता. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ काय फिफ्थ मध्ये. फोर्थ मध्ये करेक्ट. कारण की 22 ह्याची जी कॅपॅसिटी आहे त्याची काय आहे 22 आहे आणि हा माझा 15 नंबर हा इथं लाय होतोय. कारण की इथं जर 13 घेतलं तर 15 हा काय आहे 13 पेक्षा मोठा आहे. हा ह्याच्यामध्ये लाय होत नाही. तो कुठं आहे तर ह्यामध्ये. मग आता ह्यामधला जर तुम्ही बघितला 22 त्यानंतर ना हा जो असेल हा काय असणार आहे तुमचा त्याची करस्पॉन्डिंग हा जो क्लास असतो त्याला काय म्हटलं जातं तर मीडियन क्लास. लक्षात आलं. 16 to 20 तुमचा मीडियन क्लास कसा आलेला आहे. हो मॅडम. ओके.
येस मॅम. आता ह्यामध्ये काय करायचं, फक्त आता तुम्ही व्हॅल्यूज पुटअप करायच्या फॉर्म्युलांमध्ये. काय आला तुमचा 16 to 20. हा, मग आता ह्यामध्ये बघा तुमचा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करावी लागेल आणि FM फाइंड आउट करावं लागेल. आता इथं मी फर्स्ट तुमच्या ह्याच्यासाठी आता वर खाली होते त्यामुळे इथं फक्त त्याची रेंज लिहून घेते सगळं तुमचं. आणि हा जो तुमचा आहे, एक मिनिट, आता ह्यामध्ये आपल्याला ह्या दोनच लागणार आहेत. वर खाली करू. आता हा बघा 16 to 20 तुमचा मीडियम क्लास आलेला आहे. त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे सांगा? त्या क्लासची करेक्ट, म्हणजे हा काय झाला तुमचा 9, म्हणजेच काय आहे तुमचा FM. हा फ्रिक्वेन्सी ऑफ द मीडियम क्लास आहे. म्हणजे FM म्हणजे तुमचा इथं आला FM इज इक्वल टू 9. ओके, तसंच L. आता L काय येणार आहे सांगा? ह्या ह्याच्यामध्ये लोअर क्लास आणि अप्पर क्लास. सॉरी 16 करेक्ट. त्यानंतर तुमचा N काय तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर C काय सांगितलेलं होतं तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द प्रिसिडिंग ऑफ मीडियम क्लास. मीडियम क्लासची ही तुमची आता बघा 22 काय आहे तर हा 22 तुमचा त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी झाली. पण आपल्याला काय सांगितलेलं आहे प्रिसिडिंग म्हणजे मी काय सांगितलेलं होतं तर आधीचा. हा आहे आधीचा, हा आहे नंतरचा, पण आपल्याला आधीचा पाहिजे त्यामुळे आपण काय केलं तुमची C ची व्हॅल्यू काय येणार आहे 13. क्लिअर आहे? 13 कसा आलेला आहे C ची व्हॅल्यू? हो मॅडम. आता ह्याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू, आता H फक्त काढायचंय ना आपण. H म्हणजे काय असतोय बघा तुमचा ह्या ह्याच्यामध्ये क्लास. आता ह्यामध्ये बघा हे तुमचे इन्क्लुझिव्ह एक्सक्लुझिव्ह सिरीजचा फॉर्म असतोय बरोबर. मग त्यामध्ये काय करायचं ह्याच्यामध्ये तुमच्या हे जे असतात सेकंडच्या ह्याची काय करायची सबट्रॅक्शन करायचं लास्टच्या ह्याच्यामध्ये. 10 - 5, 15 - 10, 20 - 15. मग ह्यामध्ये बघा जर तुमचं सगळीकडे सेम आहे 5च उत्तर येतंय तुमचं, म्हणजे H ची व्हॅल्यू काय झाली तुमची 5 झाली. आता ह्यामध्ये बघा जर तुम्ही हा फॉर्म्युला आहे हा असा लिहिला तरी पण चालेल, पण स्टॅट मध्ये जो दिलेला आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये काय आहे थोडंफार वेगळं, त्यांनी CF वगैरे असं जे लिहिलेलं आहे तो पण लिहिला तरी पण चालतो. म्हणजे हा असाच लिहिला पाहिजे असंच हे केलं पाहिजे काहीही प्रॉब्लेम नाही. तुम्ही स्टॅट मधला जरी रेफर केला आणि तो इथं लिहिला तरी पण चालतो, तुमचा आन्सर सेम येणार आहे. किंवा हा जो आहे तुमचा रिसर्च मेथोडॉलॉजीचा तो तुम्ही स्टॅट मध्ये लिहिला तरी पण चालतं. ओके, म्हणजे तुम्ही एकच सिम्बॉलिकल फॉर्मचा एकच फॉर्म्युला लक्षात घ्या आणि तोच रेफर करा जर कन्फ्युजन होत असेल तर. ओके, मग आता ह्या व्हॅल्यूज काय करायच्या आपण सगळ्या ज्या काही व्हॅल्यू आपल्याला पाहिजे त्या आपण सगळ्या आता फाइंड आउट करून घेतल्या. आता आपण फक्त फॉर्म्युलांमध्ये पुटअप करू. म्हणजे तुमचा मीडियन इज इक्वल टू काय काय होणार आहे तर 16 + 15 - 13 होल डिवायडेड बाय 9 इंटू H. म्हणजे काय होणार 16 + 15 - 13 किती येणार आहे तुमचे 2 डिवायडेड बाय 9. सॉरी H ची व्हॅल्यू इथं लिहायची राहिली. H काय आलेला आहे तुमचा 5. करेक्ट. म्हणजे 16 + आता हे मल्टिप्लिकेशन असं आहे म्हणजे काय होणार 10/9. तुम्हाला कॅल्सी अलाउड असतोय त्यावेळेला काय करायचं 10 ला 9 ने डिवाइड करायचं, आलेल्या आन्सर मध्ये 16 ऍड करायचे म्हणजे तुमचा आन्सर 17.11 भेटेल तुम्हाला. लक्षात आलेलं आहे मीडियन कसं काढला? येस मॅम. डाऊट आहे कुणाला? मॅडम मी H परत एकदा सांगताय का?
हॅलो हॅलो हा, एक मिनिट सांग. आता ह्यामध्ये तुम्हाला रेंज, एक मिनिट एक्झाम्पल घेते मी, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता हे जर अशी रेंज असेल 10 to 16, किंवा सिंपल घेऊ सांग, 10 ते 15, 15 ते 20, 20 ते 25, 25 ते 30. अशी रेंज ज्या वेळेला म्हणजे 10 ते 15, आता इथं ज्या वेळेला क्लोज झाला तोच सेकंडच्या ह्याला तो ओपनिंग आहे, अशा फॉर्म मध्ये असेल तर डिरेक्टली काय करायचं, 15 मायनस 10 म्हणजे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट तुम्ही केला की तुम्हाला तिथं काय भेटेल, एच मिळते. म्हणजे आता इथं बघा 15 मायनस 10 5, 20 मायनस 15 5, म्हणजे सगळ्याला सेम असतो, फक्त सबट्रॅक्शन करायची. ओके, हा समजलं. हा. आता हे ओके. इथं क्लिअर झालेलं आहे. त्यानंतर ना मीडियन, मीन आणि मीडियन, काही डाऊट आहेत? नाही मॅडम. आता नेक्स्ट काय आहे तुमचा, मोड. ओके, मोड म्हणजे काय, तर मोड ऑफ अनग्रुप्ड डाटा इज द ऑब्झर्वेशन अपिअरिंग इन द डाटा सेट फॉर मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स. म्हणजे जी काय तुमची फ्रिक्वेन्सी आहे ती जास्तीत जास्त वेळा ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त असेल तो म्हणजे तुमचा मोड असतोय. फॉर एक्झाम्पल, आता मी बघाच एक्झाम्पल घेते. आता ह्यामध्ये बघा, मला एन, आता इथं एन घेतला म्हणजे काय आले, म्हणजे 2 3 4 एक्स असेल हा, आणि हा ह्याची फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी बघा, 2 किती वेळा रिपीट झालेला आहे, तर 3 वेळेला, म्हणून त्याची फ्रिक्वेन्सी आली 3. तसंच 3 किती वेळा रिपीट झाला, तर 2 वेळेला, आणि 4 काय आहे, एकदाच. मग ह्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन करायचं की कशाची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. तर ह्यामध्ये सांगा तुमची फ्रिक्वेन्सी जास्त कशाची आहे, तर ही 3 जास्त आहे. ओके, म्हणजे ह्याचा मोड काय झाला, 2. ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे तेवढं फक्त ऑब्झर्वेशन करायचं, आणि तो म्हणजे काय असतोय तुमचा मोड. लक्षात आलं? आता अनेक एक्झाम्पल तुमच्या 66 67 पेज नंबरला आहे, तेच घेऊ. काय दिलेलं आहे बघा, 1 13, आणि ह्यामध्ये पण सुद्धा असेंडिंग आणि डिसेंडिंगचा फॉर्म लावून घ्यायचा, म्हणजे मग तुम्हाला त्या व्हॅल्यूज पटकन शोधता येतात. आता हा सिरीज दिलेला आहे, आणि त्यानंतर बघा, आता हा असेंडिंग फॉर्म मध्ये तुम्हाला ऑलरेडी दिसतो, आणि ह्यामध्ये जर ऑब्झर्वेशन केला तुम्ही तर बघा, कुठलाही नंबर 20 सोडला तर कुठलाही नंबर रिपीटेड नाही आहे. म्हणजे 20 हा फक्त काय आहे, 2 वेळेला रिपीट झालेला आहे, म्हणून ह्याचा मोड काय झाला, 20. क्लिअर आहे? आता हा काय झाला तुमचा सिंपल डाटासाठी. ओके, जर तुमचा ग्रुप्ड डाटा असेल तर त्याचा काय आहे, फॉर्म्युला आहे. जसं मीडियनला मगाशी होतं तसाच हा मोड साठी फॉर्म्युला आहे. काय आहे, एल प्लस FM मायनस F1 होल डिवायडेड बाय 2FM मायनस F1 मायनस F2 इंटू H. ओके, आता ह्यामध्ये एल हा लोअर लिमिट सेमच आहे, पण आता इथं मोड आहे त्यामुळं काय म्हटलं जातं ह्याला, मोडल क्लास. लोअर लिमिट ऑफ मोडल क्लास. ओके, त्यानंतर ना FM म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ द मोडल क्लास. आता बघा, F1 आणि F2. F1 काय आहे, तर तुमचा फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रिसिडिंग मोडल क्लास. प्रिसिडिंग म्हणजे काय, मोडल क्लासच्या आधीची फ्रिक्वेन्सी. तसंच F2 काय आहे तुमचा, तर फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास
frequency of the post modal class. पोस्ट म्हणजे मगाशी मी सांगितलं होतं, पोस्ट म्हणजे काय, मॉडल क्लासच्या नंतरची जी काही फ्रिक्वेन्सी असेल ती. प्रिसिडिंग म्हणजे आधीचा, पोस्ट म्हणजे नंतरचा, आणि एच म्हणजे काय आहे, क्लास विड्थ. क्लास विड्थ ऑफ मॉडल क्लास. ओके, आता एक्झाम्पल बघा, सेम तेच आहे 1 to 5 चं. फाईव्ह ला काय दिलेलं आहे, 7. 6 to 10 ला आहे 2. 11 to 15 ला आहे 4. 16 to 20 ला आहे 9. आणि 21 to 25 ला आहे 8. ओके, आणि ह्याचं काय सांगितलेलं आहे, आपल्याला मोड फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये मोड फाइंड आउट करताना सिंपल आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढण्याची गरज नाही. फक्त एक ऑब्झर्व करायचं की ह्याच्यातली ग्रेटेस्ट फ्रिक्वेन्सी कुठली आहे. आता तुम्ही सांगा, ह्याच्यातल्या सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी कशाची आहे, हायेस्ट फ्रिक्वेन्सी काय आहे सांगा. 9. 9. करेक्ट. म्हणजे ह्याची तुमचा मॉडल क्लास काय झाला, हा. ओके, कारण की 9 हा सगळ्यात मोठा नंबर आहे, ह्या फ्रिक्वेन्सी मधला काय आहे, सगळ्यात मोठा नंबर आहे. त्यामुळे माझं 16 to 20 हा काय झाला, माझा मॉडल क्लास. मॉडल क्लास काय मिळाला तुम्हाला, तर 16 to 20. ओके, आता सेम फॉर्म्युला लिहायचा, मोड इज इक्वल टू L plus FM minus F1 whole divided by 2FM minus F1 minus F2 into H which is equal to L म्हणजे काय सांगितलं होतं, लोअर लिमिट ऑफ द मॉडल क्लास. म्हणजे काय आलं तुमचं, तर 16 प्लस FM म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी ऑफ 9. द मॉडल क्लास. मग फ्रिक्वेन्सी काय आहे त्या मॉडल क्लासची, काय आहे, ह्या मॉडल क्लासची फ्रिक्वेन्सी काय आहे, 9. करेक्ट. 9. F1 म्हणजे काय आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ 4. द क्लास प्रिसिडिंग मॉडल क्लास. म्हणजे ह्या मॉडल क्लासच्या आधीची फ्रिक्वेन्सी काय आहे, तर 4. करेक्ट. म्हणजे F1 काय आला तुमचा, 4. 2FM म्हणजे FM ची व्हॅल्यू आपली 9 वजा F1 तुमचा 4. आता F2 ची व्हॅल्यू सांगा, 8. कारण की पोस्ट आहे त्यामुळे. करेक्ट. इंटू H काय आहे तुमचा, 5. बरोबर. मग आता ह्याचं कॅल्क्युलेशन करायचं, 16 प्लस 9 मायनस 4 इज 5. 2 into 9 is 18 minus 4 minus 8 म्हणजे इथे येतात 12 into 5. ज्या वेळेला तुम्ही ह्याचं कॅल्क्युलेशन कराल तिथं तुम्हाला आन्सर मॉडलचा भेटून जाईल. म्हणजे मोड काय येतोय बघा तुमचा, जर फाइंड आउट केला, मी आता कॅल्क्युलेशन करत नाही, मोड कॅल्क्युलेट केला तर 20.16 हा तुम्हाला तिथं भेटून जातो. ओके, क्लिअर आहे. मीन, मीडियन, मोड तिन्ही क्लिअर झालेले आहेत. Yes, ma'am. येस मॅम. आता नेक्स्ट काय आहे बघा तुमचा, तर रेंज. हा, रेंज म्हणजे काय असतो तुमचा, द रेंज इज द डिफरन्स बिटवीन द लार्जेस्ट व्हॅल्यू ऑफ डाटा सेट अँड द स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ डाटा सेट. एकदम सिंपल आहे. जो काही तुमचा डाटा दिलेला असतो त्यातला सगळ्यात हायेस्ट व्हॅल्यू कुठली आहे बघायची आणि लोवेस्ट व्हॅल्यू फाइंड आउट करायची, आणि त्याचं सबट्रॅक्शन म्हणजे तुमचं तिथं रेंज असतो. म्हणजे रेंजचा फॉर्म्युला काय आहे बघा तुमचा, लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू.
CPU कुठं लावलाय त्याला? इनबिल्ट आहे ना? नाही होय. Off केलं. चालू आहे. आता फॉर एक्झाम्पल मी रेंज घेतली. आता ह्यामध्ये बघा ऑब्झर्वेशन करा तुम्ही लार्जेस्ट व्हॅल्यू काय आहे तुमची ह्यामध्ये बघा तर 12. 12. ओके मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू काय आहे तर 1. त्यामध्ये पण तुम्ही असेंडिंग आणि डिसेंडिंग फॉर्म जरी घेतला तरी तुम्हाला ते पटकन क्लिअर होते. जर रिपिटेशन नंबर असतील तर त्यामध्ये प्रॉब्लेम येते. त्यामुळे ह्यामध्ये पण करताना काय करायचं तर असेंडिंग ऑर्डर मध्ये किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये व्हॅल्यूज तुमचा डाटा सिरीज मध्ये लावून घ्यायचा आणि त्यानंतर ना त्याची लार्जेस्ट व्हॅल्यू म्हणजे आपल्याला लक्षात येते की सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात पहिला या पद्धतीने करायचं आणि त्याची सबट्रॅक्शन करायची म्हणजे तिथं तुम्हाला रेंज भेटून जाते. ओके आता ह्यामध्ये बघा नेक्स्ट काय आहे तुमचा तर इंटर क्वार्टाईल रेंज. इंटर क्वार्टाईल रेंज आणि ह्याचा फॉर्म्युला काय आहे बघा तर Q3 मायनस Q1. आता हे Q3 आणि Q1 म्हणजेच काय असते तुमचा हा Q1 म्हणजेच काय आहे तर फर्स्ट क्वार्टाईल आणि हा Q3 जो आहे तो काय आहे थर्ड क्वार्टाईल. ओके आता हा फर्स्ट क्वार्टाईल आणि थर्ड क्वार्टाईल ह्यामध्ये फाइंड आउट करताना तुम्ही जसं ह्याच्यामध्ये कॅपिटल N म्हणजे जो काही तुमचा समेशन F असतोय तोच तुमचा कॅपिटल N असतोय. मग हा कॅपिटल N फाइंड आउट करायचा आणि त्यानंतर ना तुम्ही N/4 म्हणजे Q1 काढताना काय करायचं N/4 ऑब्झर्वेशन काढायचं. आणि जो काही येईल तो तुमच्या ह्याच्यानंतर पुढच्या स्टेप्स आहेत ते फक्त जरासं थोडं वेगळं आहे अजून ते आपण एक्झाम्पलच घेऊ म्हणजे लक्षात येईल. हा मला डाटा दिलेला आहे 1 13 15 17 19 20. आता ह्यामध्ये बघा कॅपिटल N किंवा सॉरी N म्हणजे तुमचा नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 10 आहे. त्यानंतर नेक्स्ट काय म्हटलं मी N/4 ऑब्झर्वेशन फाइंड आउट करायचं. N/4 म्हणजे काय होणार बघा 10/4 ऑब्झर्वेशन. मग 10/4 जर केलं मी ओके 10 ला जर मी 4 ने डिवाइड केलं तर माझं काय येतंय बघा तर 2.5 ऑब्झर्वेशन म्हणजे डिरेक्टली तुम्हाला नंबर येत नाही पण त्यामध्ये काय येतोय पॉइंट मध्ये फॉर्म येतोय. मग ह्यामध्ये करताना काय करायचं हा जो आहे 2 म्हणजे हा सेकंड ऑब्झर्वेशन कन्सिडरेशन करायचं आणि 2.5 आहे त्याच्या पुढचा घ्यायचा थर्ड ऑब्झर्वेशन. ओके मग आता ह्यामध्ये बघा जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा माझा फर्स्ट ऑब्झर्वेशन आहे हा माझा सेकंड आहे आणि हा थर्ड आहे म्हणजे माझं सेकंड ऑब्झर्वेशन काय आलं तर 13 आणि थर्ड ऑब्झर्वेशन काय आलं तर 15. आणि ह्याचं काय करायचं 13 आणि 15 ह्यांची ऍडिशन करायची त्याला डिवायडेड बाय 2 करायचं म्हणजे काय होणार 28 डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू 14. म्हणजे मला Q1 काय मिळाला तर 14. ओके Q1 लक्षात आला कसं काढलंय काय काय करायचं परत एकदा सांगते. N तुमचा दिलेला नंबर ऑफ ऑब्झर्वेशन त्याला डिवायडेड बाय 4 करायचं. डिवायडेड बाय 4 केल्यानंतर ना ज्यावेळेला तुमचं पॉइंट मध्ये जर उत्तर येत असेल तर काय करायचं हा जो 2.5 आहे ह्याचं सिम्पली हे करायचं तो सेकंड आणि थर्ड असं कन्सिडरेशन करायचं. मग त्यामध्ये काय करायचं सेकंड ऑब्झर्वेशन ह्यामधला फाइंड आउट करून घ्यायचा तसाच थर्ड ऑब्झर्वेशन फाइंड आउट करून घ्यायचा. मग ह्यामध्ये सेकंड ऑब्झर्वेशन माझा 13 आला थर्ड ऑब्झर्वेशन माझा 15 आला त्या दोघांची ऍडिशन करायची त्याला डिवायडेड बाय 2 करायचं जे काय आन्सर येईल तुमचा तो Q1 असेल. आता हा Q1 झाला तसंच Q3 म्हणजे काय असतोय तुमचा थर्ड क्वार्टाईल. थर्ड क्वार्टाईल करताना फक्त 3N/4 म्हणजे N ला जो आहे त्याला काय करायचं 3 न मल्टिप्लाय करून घ्यायचं म्हणजे इथं माझा N आता 10 आहे म्हणजे माझं काय आलं 30/4.
30/4 काय आलं माझं 17.5. मग 7.5 आल्यानंतर सिमिलरली सेम स्टेप्स 7th ऑब्झर्वेशन आणि 8th ऑब्झर्वेशन. 7th ऑब्झर्वेशन माझं 20 आहे आणि 8th ऑब्झर्वेशन माझं 21 आहे. मग पुढची स्टेप काय सांगितली तर 20 + 21 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय आलं 41 डिवायडेड बाय 2. 41 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय येत आहे तिथं 20.5. मग आता Q1 झाला Q3 झाला. मग इंटरक्वार्टाईल रेंज रेंजचा फॉर्म्युला काय सांगितला होता तर Q3 - Q1 म्हणजे काय येणार 20.5 मायनस तुमचा Q1 काय आला होता तर 14. मग ह्याची सबट्रॅक्शन केली की तुम्हाला तिथं 6.5 इंटरक्वार्टाईल रेंज फाइंड आउट होऊन जाईल. क्लिअर आहे इथपर्यंत? येस मॅम. ओके. आता आपण थांबूया इथं. पुढच्या ज्या असणार आहेत व्हेरियन्स वगैरे आहे ते आपण नेक्स्ट सेक्शन नेक्स्ट वीक मध्ये कंटिन्यू करूया. ओके. येस तर मॅडम. मॅडम याचे थँक यू. रेकॉर्डिंग व्हिडिओ मिळणार आहेत ना? हो सर मिळेल. कोणाला काही शंका नसेल तर थांबूया आपण. येस मॅडम चालेल. ओके थँक्यू. बाय. साडे